पीएम किसान योजनेअंतर्गत आता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तरच त्यांना पुढचा जे काही हप्ता आहे किंवा लाभाचं वितरण आहे ते करण्यात येणार आहे। त्यासाठी येत्या 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकऱ्यांना स्वतः ई-केवायसी करायची असेल अशा शेतकऱ्यांसाठी ॲप जे आहे ते विकसित करण्यात आलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमची केवायसीची प्रक्रिया जी आहे ते सहज पूर्ण करू शकता। ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हे शक्य नाही आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या CSC जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने ई-केवायसी करायची आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यानंतर सर्व शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्त्याचं जे काही वितरण आहे ते करण्यात येणार आहे। मित्रांनो आपण कशा पद्धतीने ई-केवायसी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम गूगल प्ले स्टोरला यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे तुमच्या डिव्हाइसमध्ये। एक नंबरला आहे PM किसान जे GUI नावाचं ॲप्लिकेशन आणि सेकंड नंबरला जे आहे ते आधार फेस RD असे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर PM किसानचं ॲप्लिकेशन आपण आधी इन्स्टॉल करून घेऊया। आपलं जे आहे ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे, याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर लँग्वेज निवडायची आहे आणि त्यानंतर अपडेट मोबाईल आणि लॉग इनवरती क्लिक करायचं। तर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर बेनिफिशियरीवरती क्लिक करायचं आहे। इथे जो शेतकरी असेल त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि फेस स्कॅन करून घ्यायचा आहे। फेस ई-केवायसी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमचा फेस RD ओपन होईल आणि यामध्ये शेतकऱ्याचा फोटो काढायचा आहे, डोळे उघडझाप करायचे आहे, स्क्रीनमध्ये आलं पाहिजे। त्यानंतर एक पिन तुम्हाला सेट करावं लागेल, पिन कन्फर्म करावं लागेल। त्यानंतर पुन्हा एकदा डॅशबोर्डवरती यायचं आहे। या ठिकाणी शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती आणि स्टेटस दाखवण्यात येईल। ई-केवायसी फॉर बेनिफिशियरीवरती क्लिक करायचं आहे, अदर बेनिफिशियरी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर शेतकऱ्याची माहिती दिसेल, जसं की शेतकऱ्याचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि गाव। त्यानंतर स्टेटसमध्ये लँड शेडिंग यस, आधार शेडिंग आणि ई-केवायसी यस दाखवेल। त्यानंतर स्टार्ट ई-केवायसी क्लिक करायचं आहे, त्यानंतर पिन टाकायचं आणि फेस स्कॅनवरती क्लिक करायचं आणि जे काही शेतकऱ्याचा स्कॅन आहे ते फेस स्कॅन करून घ्यायचं, कॅप्चर डोळे उघडझाप करून। अशा पद्धतीने जे आहे ते आपला फेस कॅप्चर होऊन जाईल आणि त्यानंतर तुमची ई-केवायसी जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे। शेतकऱ्याचं नाव दिसेल आणि ई-केवायसी कंप्लीट झालेली अशा पद्धतीने दाखवण्यात येणार आहे आणि तुमचा किसान ID दाखवण्यात येणार आहे। आता आपल्याला आपली केवायसी कंप्लीट झालेली अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढू शकता। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला आता चेक करायचं असेल तर कसं चेक करायचं, तर ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशियरीवरती क्लिक करायचं आहे, शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी दाखवेल ई-केवायसी ऑलरेडी डन शेतकऱ्याची झालेली आहे, परंतु याआधी जे आहे ते असं दाखवत नव्हतं। आता आपण केवायसी केली म्हणून हे ई-केवायसी डन ऑलरेडी दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इतर शेतकऱ्याचं असेल किंवा तुमच्या घरातील कोणाचं असेल तर अशा पद्धतीने इतर शेतकऱ्याची केवायसी करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।